हिंदू साळुंखे लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कोकणातील निसर्गरम्य गाव या सिरीजमध्ये आज आपण जाणार आहोत निसर्गरम्य अशा शिरगाव गावामध्ये। आणि शिरगाव गाव हे देवगड तालुक्यातील एक सुप्रसिद्ध असं गाव आहे, कारण या ठिकाणी बाजारपेठ आहे आणि आजूबाजूच्या जवळपास 15 ते 20 गावाची लोक या बाजारपेठेमध्ये त्यांची उलाढाल असते, म्हणजे त्या ठिकाणी येतात ते। आणि शिरगाव हे आता मुख्य रस्त्यावरती म्हणजे देवगड नांदगाव या मुख्य रस्त्यावरतीच हे गाव आहे आणि निसर्गरम्य असं गाव आहे। या ठिकाणी असलेलं पावनाई मंदिर आणि त्याप्रमाणे या ठिकाणी असलेलं म्हणजे एक सुंदर असा नदीवरचा बारमाही सैतावडा धबधबा सुद्धा या गावामध्ये आहे। तर आपण संपूर्ण परिसर बघूया कशा प्रकारे आहे तो आणि या संपूर्ण गाव कसा आहे तो बघूया आणि ड्रोनच्या माध्यमातून या संपूर्ण गावाचा आनंद घेऊया। तर आता मी चाललोय शिरगावला। शिरगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग असा ॲड्रेस आहे आणि हा मुख्य रस्त्यावरतीच गाव असल्यामुळे आणि बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांची ये जा असते कायम। तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण बाजारपेठ आणि कशा प्रकारे शिरगाव आहे ते बघूया। आणि इकडे आता बाजारपेठेच्या समोर रस्त्याच्या बाजूला गवळदेव उत्सव मंडळ शिरगाव गावठण आणि यांचं या ठिकाणी दरवर्षी सुंदर असा कार्यक्रम असतो, गवळदेव असतो आणि खास करून देवदिवाळी दिवशी त्यांच्याकडे सत्यनारायण महापूजन संध्याकाळी डबल बारीचा कार्यक्रम पण आहे। तर आता आपल्याबरोबर माजी सरपंच आणि सध्याचे विद्यमान सदस्य अमित साटम आहेत। आणि नमस्कार, आता आम्ही तुमच्या गावामध्ये आलोय, तर तुमच्या शिरगाव गावाबद्दल माहिती द्या ना, म्हणजे किती लोकसंख्या आणि कशा प्रकारे गाव आहे तुमचं। आता शिरगावची बाजारपेठ सगळ्यांना माहितीच आहे, पण इतर गाव म्हणजे इतरातली गावामधलं इतर ठिकाणं कुठचं मंदिर फेमस आहे तुमचं आणि सुप्रसिद्ध ठिकाणं अशी एक थोडक्यात माहिती द्या। देवगड तालुक्यातील आमचं एक निसर्गरम्य असं शिरगाव गाव आहे। देवगड कणकवली आणि देवगड तालुक्याच्या अगदी हद्दीवरती आमचं शिरगाव गाव आहे। बरोबर, दोन्ही आम्हाला देवगड तालुका ही जवळ कणकवली पण जवळ आहे। असं आमचा एक शिरगाव गाव हा अगदी निसर्गरम्य आणि वातावरणही आमच्याकडे चांगलं असतं नेहमीच। आमच्या गावाची साधारण लोकसंख्या एक 4500 आहे आणि किती वाड्यांचं गाव आहे? हे 12 वाड्यांचं गाव, 12 वाड्यांचं गाव आहे। 4 महसूल गाव आहेत। आता इकडे शासनाच्या नवीन नियमानुसार 4 पोलीस पाटील आमच्या गावामध्ये आहेत। अरे वा। ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहे शिरगाव शेवरे गावाची। बरोबर, त्याच्यामध्ये 4 पोलीस पाटील आमच्या इथे कार्यरत आहेत। पोलीस स्टेशन आमच्या गावासाठी स्वतंत्र आहे। बरोबर, बाजारपेठ आहे असं एक सर्व सोयी आणि तुमचे शासकीय पण आहे, दवाखाना शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र इथे आहे आणि हायस्कूल कॉलेज पण आहे। प्राथमिक आरोग्य केंद्राचा आम्ही आता दर्जा वाढवणार आहोत, कारण आता जे देवगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आहे त्याला आता उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे। त्यामुळे आता शिरगावसाठी आम्ही तो ग्रामीण रुग्णालय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आमचे आमदार सन्माननीय नितेशजी राणे यांच्या माध्यमातून आम्ही ते प्रयत्न करतोय। बरोबर, आणि सध्याचे विकसित गाव आहे सध्या शिरगाव बाजारपेठ असल्यामुळे अशा प्रकारे आणि निसर्गरम्य असं आणि पर्यटन स्थळ आमच्या इथे एक चांगली आहेत। पाडागरचा एक सैतावडा धबधबा जो आहे तो अगदी वर्षाचे 12 महिने त्या ठिकाणी बरोबर नदी असल्यामुळे 12 महिने धबधबा आहे तो। 12 महिने धबधबा आहे। तसंच एक चांगल्या पद्धतीचा डॅम आमच्या इथे आहे, तलाव बाजार तलाव जो आहे त्याचा खूप मोठा आमच्या गावासाठी फायदा झाला। त्याचा त्या डॅममुळे पूर्णपणे गाव आमचा ओलिताखाली आल्यामुळे सगळीकडे पाण्याची कुठेच टंचाई आमच्या गावामध्ये नाही। ओके, आणि असा एक फायदा आहे त्या डॅमचा आम्हाला। अशा प्रकारे एक निसर्ग असं म्हणजे म्हणतात निसर्ग संपन्न आणि विकसित गाव आहे शिरगाव। तर धन्यवाद तुम्ही माहिती दिली। आता आपण आहोत इकडे गवळदेवकडे आणि यांच्याकडे एक विशेष परंपरा आहे। तुमच्याकडे हा गवळदा आता आज म्हणजे देवदिवाळीला साजरा होतो, बरोबर? आज गवळदा आहे आणि उद्या शिळा गवळदा। हा म्हणजे हा गवळदेव म्हणजे बऱ्याच म्हणजे देवगड तालुक्यात म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये एक हे असं स्थळ आहे की शिरगाव मध्ये असा मोठ्या उत्साहाने गवळदेव साजरा केला जातो। या ठिकाणी पूर्णपणे सकाळी महाप्रसाद सत्यनारायणची पूजा आहे, किमान 300 ते 350 लोक आमच्या इथे जेवण करतात। बरोबर, आणि संध्याकाळी असा डबल बारीचा कार्यक्रम असतो दरवर्षी। सांस्कृतिक कार्यक्रम ही
26 वर्षाची परंपरा हे 27 वर्ष आमच्या या कार्यक्रमाला आहे. ओके. त्याचप्रमाणे दुसरी आमच्याकडे पद्धत आहे हां. शेळ्या गवळ द्यायची. दुसऱ्या दिवशी आमच्याकडे शेळ्या गवळ द्यायला नॉनव्हेज असतं बरोबर. आणि व्हेजही असतं. हे पहिल्यापासून तुमची परंपरा आहे ना? अशी ती 26 वर्षाची आमची परंपरा आहे. 27 वर्ष चालू आहे. ओके. ही परंपरा आम्ही बाळगोपाळ हे हां, सगळे शिरगावचे बाळगोपाळ एकत्र येऊन गुराखी आम्ही सगळे एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करतो. बरोबर. इथे कुठचंही मंडळ नाही किंवा रजिस्टर मंडळ नाही असं काही नाही. सर्वजण एकत्र निमित्ताने एकत्र येऊन जो काय खर्च असेल तो आम्ही सगळ्यांनी एकत्र करून 2 दिवसाचा हा वर्ग असा कार्यक्रम करतो. दरवर्षी साजरा होतो. आणि रस्त्याच्या बाजूलाच आहे त्यांचा गवळद्या. इकडे बाजारपेठ आहे या बाजूला आणि या बाजूला आहे नांदगाव रस्त्याच्या बाजूला. आणि आज सत्यनारायणची महापूजा आणि इतर कार्यक्रम पण आहेत त्यांची. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम डबलबारी पण आहे. तर आता आपण पावनाई मंदिराकडे आलो. शिरगावचं ग्रामदैवत पावनाई. आणि आता आपण एक भव्य दिव्य असं मंदिर बघतोय आणि मोठ्या मंदिरामधलं एक मंदिर बघतोय. लांबलचक मंदिर आहे आणि कोकणातले सुप्रसिद्ध मंदिरापैकी एक सुप्रसिद्ध मंदिर पावनाई मंदिर शिरगाव. असं भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि एकदम रोडच्या बाजूला आपला रोड. या बाजूला देवगड, या बाजूला नांदगाव आणि नांदगाव देवगड रोडवरतीच हे मंदिर आहे. आता आपण श्रीदेवी पावनाईचा आशीर्वाद घेऊया. आणि आजूबाजूला देवराईतली मोठमोठी झाडे आहे तिकडे. आणि विशेष म्हणजे या मंदिराचा हा सभामंडप बघा. भव्य दिव्य असा सभामंडप आहे आणि एक लांब लचक मंदिर आहे. आणि इथले तरंग सुद्धा आहे त्या ठिकाणी. आणि सुंदर असं मंदिर बघतोय आपण. खरोखर भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि सुंदर भव्य दिव्य असा सभामंडप आणि आजूबाजूचा परिसरही तितकाच सुंदर आहे. आणि मंदिराला चारही बाजूने अशी फरसबंदी आहे. तर आता आपलं मस्त दर्शन झालंय. आणि मंदिराच्या बाहेर बघा एक पुरातन अशी विरगळ आहे. या ठिकाणी खूप मोठी विरगळ आहे. सुंदर परिसर आहे. सुंदर सुंदर झाडं आहेत या परिसरामध्ये. सुंदर सुंदर पक्ष्यांचे आवाज येतात. आणि या ठिकाणी आपण आता आलो आहे ना, ते आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर शिरगाव. म्हणजे या ठिकाणी अनेक आजूबाजूच्या गावातले पेशंट या ठिकाणी सरकारी दवाखाना आहेत. म्हणजे सरकारी दवाखाना या ठिकाणी आणि आजूबाजूच्या विभागातले सर्व लोक या ठिकाणी येतात. आणि आता आपण बाजारपेठेमध्ये चाललो. समोर आहे ती बाजारपेठ, चेकपोस्ट शिरगाव.
तर आता शिरगावचं मुख्य आकर्षण असलेली बाजारपेठ, शिरगाव बाजारपेठ. आता आपण बघतो ती आहे शिरगावची बाजारपेठ. तर आता आपण बघतोय ती आहे शिरगावची बाजारपेठ आणि या ठिकाणी बुधवारचा आठवडी बाजार असतो आणि कायम वर्ध असते या ठिकाणी. आणि आता आपण आहोत बाळा नाईक यांच्या दुकानात, बाळामामांच्या दुकानात. इकडे तुम्हाला कोकण प्रोडक्ट भेटतील, लक्झरी गाड्यांचं बुकिंग सगळे बघा, कोकण सगळं प्रोडक्ट भेटतील, लाडू बिडू सगळे. तुमचा नंबर 98440000. त्यांना तुम्ही सगळ्या टाईपचं बुकिंग पिकिंग पाहिजे असेल तर कॉल करू शकता. आणि इकडे सगळे यांचे प्रोडक्ट आहेत. आपण या अगोदर सुद्धा यांचं दुकान शूट केलं होतं, पण पुन्हा एकदा दाखवतो. सगळे कोकण प्रोडक्ट भेटेल तुम्हाला इकडे, लाडू बिडू सगळे भेटेल. आणि शिरगावचं नाका इकडेच आहे, सगळे लोक इकडे येतात आणि इकडून कायम लक्झरीने जात असतात. हे बघा, एक लक्झरी आली आता, ठाणेश्वर आली आहे, ठाणेश्वर आली. तर सगळ्या गाड्यांचं बुकिंग मामांकडे असतं. त्यांनी नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ही ठाणेश्वर गाडी आली आता, ठाणेश्वर. मुंबईला जाणार आहे, पुण्याला जाणार आहे, सगळ्या गाड्या. तरी मोठी बाजारपेठ आहे. इथे शिरगावचा बस स्टॉप. हो, आणि बघा सगळी लाईनीत तुम्हाला वेगळी कपड्याची दुकानं, सगळी दुकानं अवेलेबल आहे तिकडे. आणि आजूबाजूची एक दशकोशीतली लोक या ठिकाणी येतात. 10 ते 15 गावं, इकडून 600ला रस्ता गेला. त्यामुळे ही तशी गजबजलेली बाजारपेठ असते कायम इकडे. मी आता बाजारपेठेत ना इकडे चहा प्यायला थांबलो. इकडे ना परबांचा अमृतुल्य चहा. इकडे वडापाव पण गाडी आहे त्यांची. बघा, अजित परब सेंद्रिय गुळाचा चहा मिळतो आणि यांच्याकडे गरम गरम वडापाव पण मिळतात. आणि तुमचं टायमिंग काय हो? टायमिंग दुपारी 3:30 ते रात्री 9. आणि सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत. 7 ते 1. आणि चहा सुंदर असतो यांच्याकडे, मी नेहमी पिते. तुम्ही पण ट्राय करा नक्की. सेंद्रिय गुळाचा चहा मिळतो आणि त्याचा स्वतःचा ब्रँड आहे परब. नंबर पण इकडे. अशा प्रकारे नेहमीप्रमाणे गजबजाट आहे इकडे. आता आपण चहाचा आनंद घेऊया. तर आता आपण आलो आहे निसर्गरम्य अशा पाडागर धबधब्याकडे. अप्रतिम स्पॉट आहे आणि इथून आपण ड्रोन शॉट घेणार आहोत. ते व्हिडिओच्या एंडिंगला तुम्ही एन्जॉय करा. खूप सुंदर ठिकाण आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे आणि तेवढं खतरनाक सुद्धा आहे कारण इकडे खूप खोल कुंड आहे धबधब्याचं. त्यामुळे दोन्ही बाबतीत म्हणजे इकडे आल्यानंतर ती पण काळजी घ्यावी लागते. एवढं सुंदर स्पॉट आहे, तेवढा खतरनाक सुद्धा स्पॉट आहे. आता पण इथून तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे तो धबधबा आहे तो. आणि तो नदीतला धबधबा आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आंघोळी केली जाऊ शकत नाही. खूप खोल कुंड आहे बघा.
हा बघा आहे अप्रतिम असा धबधबा, म्हणजे नदीच वरून खाली कोसळते आणि तो धबधबा तयार झाला आणि एकदम पात्र छोटं झालं ते नदीचं. अशा प्रकारे आहे अप्रतिम असा स्पॉट इथला निसर्ग. आणि ज्याच्या बाजूला वरती गिरावळी देवीचं स्थान आहे. अप्रतिम सुंदर निसर्ग आणि असं पूर्ण दगडाचं काही तर दगडामध्ये सगळं असं संपूर्ण परिसर आहे बघा. दगड आहे सगळीकडे. अप्रतिम ठिकाण आहे. तर आता आपण इथून ड्रोन शॉट सुद्धा घेऊया. तर अशा प्रकारे अप्रतिम असा निसर्गरम्य आणि तेवढाच खतरनाक, कारण मी पुन्हा सांगतो या ठिकाणी कोणी एकटे येऊ नये किंवा माहिती नसेल तर येऊ नये, कारण खतरनाक स्पॉट आहे. जेवढा निसर्गरम्य आहे तेवढा खतरनाक आहे. पण या सुंदर अशा निसर्गाचा तुम्ही ड्रोन शॉटमधून आनंद घ्या आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला इथले ड्रोन शॉट कसे वाटले, कारण अप्रतिम निसर्ग आहे इथला. आणि नदीवरचा धबधबा असल्यामुळे बारमाही धबधबा आहे, कारण या नदीला बारमाही पाणी आहे. या नदीचा उगम कुर्ली गोंसरी येथे होतो आणि ही पुढे जाऊन देवगडला खाडी पडली आहे. आपण शिवगंगा नदीवरचा हा सैतावडेचा धबधबा बघतोय. पाडागर, शिरगाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि खरोखर वेगळा स्पॉट आहे निसर्गरम्य, कारण असा काळीत्र दगड असल्यामुळे इथला निसर्गच वेगळा दिसतो बघा. माइंड ब्लोईंग स्पॉट आहे, सुंदर. आणि पाडागर रोडला जाताना हे सर्व घरं आहेत इकडे सुंदर. आणि आता शिरगाव एक मिनी शहरच झालं, त्यामुळे अनेक बाहेरची लोक सुद्धा या ठिकाणी येऊन राहायला लागलेली आहेत. विस्थापित लोक सुद्धा आहेत. आणि इथले मूळ रहिवासी राम मंदिर वाडी चालू आहे. इकडे गवळदेव आणि सत्यनारायणचे महापूजा सुद्धा आहे. आपण दर्शन घेऊया. सुंदर असं स्पॉट आहे आणि इकडे पूजा चालू आहे. स्वकन्याची अवस्था गई वधुमुखी माता म्हणे अवनाता नर कसे झाले पुन्हा शाप वचन नृत्य आपला आविधान नृत्य देवाला म्हटलं कोण नाव शिकले या लोके याच्या बोधामुळे दुःख भगवंत आपण करण्याचे विजय आजी कोण करायचे निघाले. दुष्ट करणायुक्त वाणी झाला पद्ध पाहू नका देवाचा आमच्या करणावरून निघा. तुझ्या मायेने मिळता जीवनी ज्ञानवंत मतिमंद काय महिमा झाला मी नारायणा पूर्णाधना भक्तवत्सला दुःख मुंजना दाता देवपतिवदना कृष्णा बालका. आणि आता आपण चाललोय नांदगावच्या दिशेने आणि बाजारपेठ संपल्यानंतर हे आहे इथलं सुप्रसिद्ध असं शिरगावचं हायस्कूल. समोर आहे ते शिरगाव हायस्कूल. हे पण एक कोकणातला जुना हायस्कूलांपैकी एक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जुन्या हायस्कूलांपैकी आणि मोठ्या हायस्कूलांपैकी एक आहे शिरगाव हायस्कूल. हे बघा शिरगाव हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय. तर शिरगाव हायस्कूल सुप्रसिद्ध हायस्कूल आहे आणि आता संध्याकाळची वेळ. हायस्कूल सध्या म्हणजे टायमिंग वाईज बंद झाले हायस्कूल आणि कॉलेज. तर आता आपण पुढे जाऊया. आता हायस्कूलच्या समोर पण अशी दुकानं झाली, त्यामुळे बाजारपेठ मोठी होत चालली शिरगावची. आणि आता आपण बघतोय ते रस्त्याच्या बाजूला असलेलं एक सुप्रसिद्ध इथलं देवस्थान कापीचा चाळा. रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे आणि अनेक लोक या ठिकाणी भक्तिभावाने थांबतात आणि दर्शन घेऊन पुढे येतात. आणि बघा आज खूप सारे इकडे ज्यांचे नवस पूर्ण झाले ते सगळ्यांनी त्यांचे घंटा लावलेल्या आहेत इकडे, घंटा आणि वेगवेगळ्या वस्तू. आणि या देवस्थानाचा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. रस्त्याच्या बाजूलाच आहे
आणि आपण जेव्हा देवगडला होतो, या बाजूला देवगड आहे, देवगड आणि या बाजूला आहे नांदगाव. तुम्हाला रस्त्याच्या बाजूला जे मंदिर दिसेल या ठिकाणी या आणि दर्शन घेऊन जा. कापीचा चाळा.
Bye.